रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत म्हणजे पोलादपूर नगरीत पालकमंत्री भरत गोगावले यांचे जंगी स्वागत. तालुक्यातील रोजगार संबंधित लवकर तो उद्योग आणण्याच्या तयारीत पालकमंत्री भरत गोगावले. रायगड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्रीपदी नामदार भरत गोगावले यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यभूमीतील पोलादपूर नगरीतही शिवसैनिकांच्या वतीने पालकमंत्री भरत गोगावले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पालकमंत्री भरत गोगावले यांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी, डीजेच्या तालावर तसे जागोजागी पुष्पवृष्टी करत शिवसैनिकांनी उत्साहात मिरवणूक काढली. मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह भव्य सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने पालकमंत्री भरत गोगावले यांचा नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास युवा शक्तीचे रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, रायगड जिल्हा सभापती चंद्रकांत कळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, अविनाश शिंदे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, नगराध्यक्षा श्रीमती अस्मिता उमेश पवार, उपसभापती अनिता अनिल भिलारे, सर्व पंचायत समिती सदस्य, युवा सेना तालुकाध्यक्ष विक्रम भिलारे, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संघर्षातून मिळालेले यश शिवसैनिकांचेच योगदान, भरत गोगावले. सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले की माझ्या जीवनातील प्रत्येक यश हे संघर्षातून मिळाले आहे. जिल्हा प्रमुख पदापासून आमदारकीपर्यंत आणि आता पालकमंत्रीपर्यंतचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे. पालकमंत्री पदासाठी 2.5 वर्ष संघर्ष करावा लागला. या प्रवासात गोगावले परिवारासह तमाम शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. हे योगदान मी कधीही विसरणार नाही. प्रथम माझा मतदारसंघ आणि त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विकास हेच माझे प्राधान्य राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उपस्थित शिवसैनिक व नागरिकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना, युवा सेना, भरतशेठ गोगावले मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. ते पण किती वर्ष जगतील तोपर्यंत नंतर घर बंद, म्हणून आम्ही थोडासा प्रयत्न करतोय की आपल्याकडे काय व्यवसाय आणावा, काय उद्योग आणावा की जेणेकरून आपला तरुण वर्ग तो इथं थांबावा. आता आमच्या प्लॅनिंग चालू आहे. तर म्हणजे असो, आज जो तुम्ही हृदय सत्कार समारंभ आज पोलादपूर वासियांनी करून जे आम्हाला आमच्या या कार्याला पोचपावती तुम्ही दिली, त्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मगाही सांगितल्याप्रमाणे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आमची सर्व बुजुर्ग काही वडीलधारी मंडळी आहेत की प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्ष संघटनेच्या, शिवसेनेच्या पाठीवरती आहे. जिल्हापर्यंत पंचायत समितीला काही लोकांनी अडचण करायचा प्रयत्न केला झाला, परंतु तुम्ही लोकांनी दाखवून दिलं इथं नामदार आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचे एक लाडके पालकमंत्री म्हणून आज त्यांनी नियुक्त केले. तर आपले जिल्हा परिषद युवा म्हणून जे काय नामदार भरत काय मागणी असेल आणि काय जिल्हा कसा मजबूत होईल या नामदार मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्याबरोबर माझंही पालकमंत्री झाल्यानंतर माझी चर्चा झाली. तर पहिला मुद्दा मी जो त्यांना सांगितला, जो आपला पळसपेपासून पोलादपूरपर्यंत जो रस्ता आहे, म्हणजे माणगाव बायपास असेल आणि इंदापूर बायपास, तर तिकडे आवर्जून लक्ष द्यावं, हा पहिला पॉईंट आहे. आणि दुसरी कळकळीची विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही त्यांची पसंती दर्शवली, ती म्हणजे आपल्या स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसे मिळावेत आणि त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नामदार गोगावले या वर्गाने रायगडला एक नवा आणि पंधरा असा पालकमंत्री भेटले, तर अजून आपल्या अपेक्षा काय आहे? माझे बरेच काही प्रस्ताव आहेत जे मी त्यांच्यापुढे आता लवकरच मांडणार आहे. ते म्हणजे पहिलं एक छोटीशी कंपनी, हॉस्पिटल किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये यावं, ही कळकळीची विनंती माझी त्यांना असेल. कारण माझं पहिलं टार्गेट असेल माझ्या पोलादपूरमधल्या तरुणांना
जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावेत आणि मुंबई, पुणे आणि गुजरातला जी आमची कोल्हापूरची मंडळी आहेत त्यांना परत आणण्याचा माझा प्रयत्न असेल. जे जो कोल्हापूर ते लाडके आमदार आणि जे पालकमंत्री म्हणून जे निर्वळले आज कोल्हापूरमध्ये नागरिकांचा आहे, आपण पाहू शकता की जी पब्लिक आहे जी माननीय आमदार भरतसिंग गोगावले यांच्या प्रेमापोटी आलेली आहे. आज जो जनसागर उसळलेला आहे तिथे हा अत्यंत शिवसैनिक असं प्रत्येक शिवसैनिक असं वाटते की मी एक पालकमंत्री म्हणून आपल्या लाडक्या आमदाराचं स्वागत करण्यासाठी आज कोल्हापूर नगरीमध्ये इथं उपस्थित झालेले आहे.